नगर में चोरी के अपराध का खुलासा हुआ। पुलिस का प्रदर्शन। धुले शहर के प्रभात नगर देवपुर में अज्ञात चोरों ने घर के लोहे के दरवाजे को खंभे सहित बाहर निकाल लिया। लकड़ी के दरवाजे का कुंडा तोड़ दिया और घर की अलमारी में रखे सोने चांदी के गहने और नकद पैसे चुरा लिए। शिकायत के अनुसार डॉक्टर विजय कुमार रामचंद्र कुलकर्णी एकता नगर प्लॉट नंबर में रहते हैं। शिकायत दर्ज कराई गई थी। उक्त मामला दर्ज होते ही पुलिस ने जांच का चक्र शुरू कर दिया और सीसीटीवी के आधार पर चोरों को गिरफ्तार कर लिया। पिछले कई दिनों से धुले शहर के देवपुर इलाके में चोरियों की संख्या में काफ़ी बढ़ोतरी हुई है। बढ़ती चोरी की घटना से क्षेत्र के नागरिकों में दहशत का माहौल बना हुआ है। क्षेत्र के नागरिक उक्त चोरों पर कार्रवाई करने की मांग कर रहे थे। डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी के घर हुई चोरी का सीसीटीवी फुटेज पुलिस के हाथ लग गया और पुलिस ने अपनी जांच का रुख मोड़ दिया और संबंधित चोर को गिरफ्तार कर लिया और नागरिक पुलिस की कार्रवाई से संतुष्टि व्यक्त कर रहे हैं। नमस्कार, मी पी.आय. धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 18/1/25 चे मध्यरात्री साधारण 3 वाजताच्या सुमारास डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी, राहणार प्लॉट नंबर 100, प्रभात नगर, हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती, घरातलं कुलूप तोडून। याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी राहिली की यांनी एक कॅमेरा आपल्या घराच्या दरवाजावर लावून ठेवलेला होता। चोरांनी कॅमेरा तोडला तो कॅमेरा बघून, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या DB पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली। त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौशिफ भिकन तांबोळी याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मुद्देमालापैकी 1000 रुपयाच्या रोख नोटा, त्याच्यानंतर चांदीचे 5 कॉईन असे जप्त करण्यात आलेले आहे। त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे, त्याचाही शोध चालू आहे। लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकव्हर करू। आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक अशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला, याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे। याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला CCTV कॅमेरे लावून घ्यावे। अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि DVRची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे। तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं, त्याच्यामध्ये SIM कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शोध घेणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही